नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर मुंबई पुण्यामध्ये एकटे राहताय आईवडिलांना सोडून तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 2009 मध्ये मी सुद्धा असं मुंबईत आलो होतो, तेव्हा मी एक कविता लिहिली होती, ती आज तुम्हाला ऐकवतो. खरंच वाटतंय कोणीतरी सोबत हवं होतं, खरंच वाटतंय कोणीतरी सोबत हवं होतं, एवढ्या मोठ्या शहरात मन थोडं नवं होतं. वाटत होतं कोणीतरी आपल्यानं वाट दाखवावी, वाटत होतं कोणीतरी आपल्यानं वाट दाखवावी, पण काय सांगू नशीब साऱ्यांनीच पाठ दाखवावी. आईनं भरवलेला गोड घास हवा होता, आईनं भरवलेला गोड घास हवा होता, दमून आल्यावर मिळणारा पाण्याचा ग्लास हवा होता. कुणी नाही पाठीवरून मायेनं हात फिरवणारा, कुणी नाही पाठीवरून मायेनं हात फिरवणारा, उशीर झाला तर घरी जाब विचारणार. का कुणास ठाऊक हे सारं सहन करावं लागतंय, का कुणास ठाऊक हे सारं सहन करावं लागतंय, आपल्यांसाठीच आपल्यांपासून दूर राहावं लागतंय. खरंच कधी कधी वाटतं जावं सगळं सोडून, खरंच कधी कधी वाटतं जावं सगळं सोडून, सोडावी ही मायानगरी मी द्यावी बंधनं तोडून. पण मन पुन्हा भयाण वास्तवाकडे झुकतं, पण मन पुन्हा भयाण वास्तवाकडे झुकतं. आत्ता कुठे घर चालायला लागले नुकतं, आत्ता कुठे घर चालायला लागले नुकतं. हे फक्त कविता नाहीये, तर जगणं आहे त्या सगळ्या मुलामुलींचं. हे मुंबई पुण्यामध्ये आलेत आपलं गाव सोडून, आपल्या आईवडिलांना सोडून, पोटा पाण्यासाठी, नोकरीधंद्यासाठी. त्यांचं हे रोजचं जगणं आहे. जरी कविता आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. त्या सगळ्या मुलांना पाठवा जे आता हे लाईफ जगतायत, आणि त्यांना हे दाखवून द्या की ते एकटे नाही आहेत. आणि अजून एक गोष्ट, या दिवसांमधून मी सुद्धा गेलोय, पण हे दिवस तसेच राहत नाहीत, दिवस बदलतील. सो काळजी घ्या आणि स्वतःला नेहमी मोटिवेट करत राहा. थँक्यू सो मच.